गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दादरमधून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। एसटीसाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात आणि ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणरायाचं स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। कोकणात अनेक जण गणपती रायासाठी जातात, त्यासाठी खास सेवा सुविधा म्हणून एस टीची ज्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत आपण पाहताय। दादर येथील ह्या वेस्ट या भागातील ह्या एस टी आहेत। या ठिकाणी अनेक साधारणतः 179 एस टीज आहेत की ज्या कोकणात वेगवेगळ्या भागामध्ये जात आहेत। अनेक कोकणात लोक आपल्या गणरायासाठी मखर, हार, इतर वस्तू घेऊन चाललेले आहेत। आपल्यासमोर इथे काही कोकणात जाणारी लोक आहेत। तुम्ही कोकणात चालला आहात का आणि काय तयारी, काय काय गणरायाला, गणपती बाप्पाला काय काय घेऊन चाललाय? आम्ही गणपतीसाठी कोकणामध्ये दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी जात असतो प्रतिवर्षाप्रमाणे। आणि कोकणवासियांसाठी हा गणपती हा सण एक मोठीच पर्वणी असते। एक 10-7 दिवस एक गौरी गणपतीची एक धमाल असते। ती धमाल आहे ती आजमावण्यासाठी आणि बघण्यासाठी, आणि ते आम्ही स्वतःच सगळे नाच वगैरे आम्ही करत असतो आणि भरपूर काही मजा असते कोकणामध्ये। गणपती बाप्पासाठी हार वगैरे तुम्ही घेतलेत का? झेंडू घेतलेत का? हो घेऊन चालू आहे। दरवर्षी जाता? हो दरवर्षी जातो। एस टीचे काही चालक आहेत इथे, कोकणात दरवेळेस जाता तुम्ही खास सगळ्या कोकणातल्या लोकांना घेऊन? हां जातो की दरवर्षी आम्ही खास म्हणजे सोलापूर विभागातून आलो अक्कलकोटचे, आणि दरवर्षी कोकणवासियांसाठी आम्ही जात असतो। हां, कोकणातली ही तयारी दिसते। आपल्यासमोर एक महिला आहेत, आपण त्यांना विचारू, कोकणात जाण्यासाठी तयारी तुम्ही केली? गणरायाला काय काय घेतलेलं आहे? भरपूर काही घेतलंय। महिनाभर आधी आम्ही शॉपिंग करतोय, रजा टाकल्यात महिनाभर अगोदर। खूप एन्जॉय करतो आम्ही गणपतीला जाऊन। तू काय काय केलं गणपती बाप्पासाठी? काय काय करणार आहे गणपती बाप्पासाठी? आरती करणार का? गणरायाचं स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आणि सगळे आनंदात, उत्साहात कोकणाकडे जात आहेत, कारण की गणरायाचा उत्साह एक मनात आहे आणि तो साजरा करायचा एवढीच इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरचा सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।